नमस्कार मैत्रिणींनो, आपणा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आजपासून आपण काल श्री सूक्ताची सांगता झाली, आजपासून आपण लक्ष्मी सूक्ताचा अर्थ बघणार आहोत। म्हणजेच लक्ष्मी सूक्त म्हणजे श्री सूक्ताची जी फलश्रुती आहे की ते वाचल्यानंतर काय फळ मिळतं आपल्याला हे आपण बघणार आहोत। तर याचा पहिला श्लोक सार्थ श्री लक्ष्मी सूक्त। ओम पद्मानने पद्मिनी पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पदा पद्मं मयी सन्निधस्त्वम्। ह्याचा अर्थ असा आहे की हे कमलवदने, म्हणजे कमळ जसं एकदम लोभसवाणं सुंदर असतं असं कमळाच्या मुखाची कमलवदने, हे पद्मिनी कमलात निवास करणारी, म्हणजे आई नेहमी कमळातच असते की नाही, आणि कमलप्रिय असणारी कमल नेत्रा, विश्वप्रिया, संपूर्ण जगाला बघा लक्ष्मी देवी हवीच असते। कोणाला असं आहे का की कोणाला पैसा नको आहे, लक्ष्मी नको आहे, असं नाही होत। म्हणून विश्वप्रिये विश्वानुकूल लक्ष्मी देवी, तुझ्या चरण कमलांच्या सान्निध्यात मला ठेव, म्हणजे नेहमी मला तुझ्या चरणांपाशीच ठेव, तुझ्या चरणांपासून दूर करू नको। आईच्या चरणांपाशी राहिलो ना, आपोआप आपल्याला सर्व सुख प्राप्त होतात। दुसरं काही वेगळं मागण्याची गरजच उरत नाही। नमस्कार।